चला सुरुवात. या फॅन बंद करून घ्या जरा. हा अरे तुमचं जरा बंद करा, सगळ्यांनी सायलेंट ठेवा. नाहीतर रोडवरती जा. चला ऑफिसमध्ये जाऊन वरती बसा. इनिशियल 5:30 वाजता मतदानाचे जे फिगर्स आले त्यावरनं असताना एकंदरीत दिसते की शहरामध्ये मतदान कमी झाले, ग्रामीण भागामध्ये थोडं बरं झालंय मतदान असं दिसतंय. या परिस्थितीवरनं मोदी 400+ ही परिस्थिती खरी नाही. आम्ही जे म्हणत होतो ते आता खरं ठरायचं. जिंकेल कोण हा असणारा वेगळा भाग आहे, त्याच्यामध्ये मी आज काही जात नाही. कारण का आमच्याकडे बूथ वाईज मतदानाची जी माहिती येईल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून ती आज रात्री कदाचित असताना येईल आणि उद्या आम्ही असताना स्टेटमेंट काढू की नेमकं काय परिस्थिती आहे ती आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे एक व्हेरी शुअर झाले की मोदी 400+ जे आहे ते आता फुगा होता अशी परिस्थिती आहे. दुसरी या सगळ्या याच्यामध्ये जी आहे, महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही सर्वात मोठी विरोधी पक्ष उभं राहिले. आता किती जागा येतील हा जो भाग आहे तो मला वाटतं 4 जूनला त्या ठिकाणी आहे. परंतु पहिल्या फेज, सेकंड फेजमधलं जे आता मी प्रचार करून आलो आहे त्या सगळ्या याच्यामध्ये उमेदवाराची परिस्थिती अत्यंत चांगली आहे आणि तो BJPच्या टफ फाईट देतोय अशी परिस्थिती आहे. मी टफ फाईट देतोय याचं हा शब्द प्रयोग केला आहे त्याचं कारण की आज BJP ही सत्तेवरती आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबरचीच असणारी लढाई आहे. हिंगोलीमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना, त्याच्यामुळे सगळे सेक्युलर आणि मुस्लिम वोट्स यांना वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर चव्हाण यांच्याशिवाय पर्याय नाही. नांदेडला अविनाश भोसीकर हे असणारे उमेदवार आहेत, लिंगायत समाजाचे असणारे उमेदवार आहेत. काँग्रेसने त्या ठिकाणी चव्हाण ह्यांना असणारा उमेदवारी दिलेली आहे. चव्हाण हे सुद्धा अशोकराव चव्हाणाच्या गटाचे आहेत आणि आता BJPचे असणारे जे उमेदवार आहेत चिखलीकर ते सुद्धा त्याच पक्षाचे असल्यामुळे एकाच गटाचे झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. अशोकराव चव्हाणांबरोबर असणारे जे आमदार आहेत कदाचित ते BJPमध्ये निवडणूक संपले तर वॉकओव्हर होतील आणि म्हणून नांदेडच्या मुस्लिम मतदाराला वंचित बहुजन हा एक पर्याय आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारं स्ट्रॉंग आलेलो आहोत अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरा असणारा परभणी मतदारसंघ, तर परभणीमध्ये सुद्धा शिवसेनेचे असणारे उमेदवार यांना
गावबंदी होते अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दिलेले असणारे उमेदवार पंजाबराव डक एक स्वतंत्र हवामान खातं, गावोगावी घरोघरी पोचलेलं. त्यांनी आज फार मजेशीर किस्से सांगितले की लग्नाचं हवामानसुद्धा मीच सांगत असतो. त्याच्यामुळे 50%च्या वरती परभणी मतदारसंघामध्ये ते हवामान म्हणूनच ओळखल्या जातात आणि एकंदरीत तिथे लढाई आहे असं मला त्या ठिकाणी दिसलंच नाही. दुसरा जो मतदारसंघ आहे तो बुलढाणा की जो सेकंड फेजमध्ये आहे, त्या सेकंड फेजमधल्या उमेदवाराची सुद्धा परिस्थिती अत्यंत, वसंतराव मगर हे जे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. एकच ओबीसीचे उमेदवार आहेत. तिथेही उबाटा वर्सेस एकनाथ शिंदे असंच आहे. त्याच्यामुळे सेक्युलर मताला पर्याय नाही, काँग्रेस मताला तिथे असणारा पर्याय नाही. काँग्रेस आणि सेक्युलर हे वंचितच्या बाजूने तिथे उभे राहताना त्या ठिकाणी दिसत आहेत. राहिला दुसरा जो आहे तो यवतमाळ वाशिम. आमचा उमेदवार त्या ठिकाणी बाद करण्यात आला. त्याचा फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांनी एक्सेप्ट केला नाही. पण तिथे असणारा गोर बंजारा संघटन जे आहे त्यांचे उमेदवार अनिल राठोड यांना आम्ही असणारा पाठिंबा दिला आणि अचानक ती इलेक्शनच्या सीनवरती प्रकट झाली असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही उमेदवार आणि तिथले कार्यकर्ते प्रकाशराव तुम्ही पाठिंबा का दिला आम्हाला सांगा. म्हटलं कोणाला तरी द्यायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही असणारा गोर बंजाराला दिला. नाही ते तर एकदम रेसमध्ये येऊन गेले. म्हटलं चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे अशी असणारी ही परिस्थिती आहे त्या ठिकाणी. एकंदरीत वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती चांगली आहे. आम्ही सगळेजण समाधानी आहोत. ती वेगळे जरी आम्ही निघालो तरी आमचं असणारा अस्तित्व नुसतं अस्तित्व नाही तर वी आर अ विनिंग फोर्स असं आम्ही दाखवतो आहोत. हे मला वाटतं उद्याच्या राजकारणामधला, देशभराच्या राजकारणामधला एक मेजर फॅक्टर होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण आता विचारा. आम्ही घेऊ नको MIM संदर्भातली भूमिका आम्ही घेतली की आम्ही तुम्हाला सांगू. आता ते तुम्ही मला सांगायचं म्हणून मी ते सांगितलं. आतापर्यंत सिलेंडर निशाणी होती, आतापर्यंत आपली सिलेंडर अशी निशाणी होती. महाविकास आघाडीकडे तुम्ही जास्त प्रेशर लावल्यामुळं प्रेशर कुकरची निशाणी मिळाली असं वाटतं. हो, त्यांनी आम्हाला प्रेशर दिलं म्हणून इलेक्शन कमिशनने आम्हाला प्रेशर देऊन टाकलं. सर, नेहमी तुम्ही अकोल्याच्या बाबतीत काँग्रेसवर आरोप करत आलेला की तिथे काँग्रेस मुद्दामून मुस्लिम उमेदवार देतं आणि मुस्लिम आणि वंचित जे दलित म्हणतात यामध्ये विभाजन होतं. यावेळेस त्यांनी मराठा उमेदवार दिलेला. आता त्यांच्यामध्ये 2 मराठा उमेदवारात विभाजन होऊन आपला विजय स्वीकारत होते असं वाटतंय. मी असं नाही म्हणणार. त्याही वेळेस मी म्हणत होतो की मुस्लिम उमेदवार देऊन त्यांनी त्यांची हिंदू मतं ट्रान्सफर होणार आहे की नाही ते त्यांनी पाहिलं पाहिजे होतं. माझं आज म्हणणं असं आहे की यावेळेस त्यांनी जर मुस्लिम उमेदवार दिला असता तर NCP आणि शिवसेनेची मतं जी आहेत ते त्यांना ट्रान्सफर करता आलं असतं आणि मुस्लिम उमेदवार विजयी करता आला असता. पण ज्यावेळेस विजयाची गोष्ट आली त्यावेळेस मुस्लिम उमेदवार बाहेर आणि ज्यावेळेस पडायचं असेल त्यावेळेस मुस्लिम उमेदवार काँग्रेस देतं. हे मुसलमानाच्या आता लक्षात आलेलं आहे.
असे म्हणतात की वाशिम यवतमाळ लोकसभेतील आपला उमेदवार बाद करण्यात आला. बाद झाला की बाद करण्यात आला? बाद करण्यात आला. म्हणजे स्क्रुटिनी झाल्यानंतर त्रुट्यांचे एक ॲप्लिकेशन दिला जातो, तो तुम्ही पूर्तता करायची असते. ती त्यांनी पूर्तता केली आणि अचानक सकाळी एक त्रुटी शिल्लक राहिलेली आहे, ती तुम्ही ताबडतोब करून घ्या. त्याला असणारं अर्धा ताससुद्धा दिला नाही. तुम्ही त्रुटी काढली ठीक आहे, तुम्ही त्याला बाहेर जाऊन येईपर्यंत तरी तुम्ही त्याला असणारं दिलं पाहिजे. काय ॲफिडेविट करायचं आहे. ॲफिडेविट करायला म्हणजे वकील घेतला पाहिजे, वकील गेला पाहिजे, नोटराईज झालं पाहिजे, नोटराईज होऊन टायपिंग आउट झालं पाहिजे, टायपिंग आउट करून मग तुम्ही आणून ते सबमिट केलं पाहिजे. कमीत कमी त्याला 2-2.5 तास लागतात. अर्ध्या तासात तुम्ही कसं घेऊन येऊ शकता? बरं, यामागे राजकीय षडयंत्र असू शकते का? ज्यांनी कोणी केलं तो पस्तावतोय आता. महायुतीचा प्रचार हा एसटीवर होत असल्याचं आपण निदर्शनास आणून दिलं होतं. आज बरोबर. काँग्रेसने सुद्धा त्या संदर्भात भूमिका घेतली आणि शिवसेनेचे सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी अशी त्यांनी मागणी केली. एकदा स्क्रुटिनी झालं की रद्द करता येत नाही. तुम्हाला इलेक्शन पिटिशन मार्फतच करावं लागेल. आम्ही फक्त असणारा गव्हर्नमेंट मशिनरीचा मिसयूज होतो आहे हे दाखवण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस इलेक्शन पिटिशन होईल त्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट मशिनरी वापरलेली आहे हे आम्ही दाखवून घेऊन तिथनं रद्द करू. निवडणूक विभागाने या संदर्भात काही आपण ट्विट केल्यानंतर काही प्रतिक्रिया वगैरे अजून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. चला, थँक्यू. बाबाई चहा घ्या ना, सगळ्यांना घे. सर्वांनी नाश्ता करून जातो. हा. मला तू चहा दे फक्त, म्हणजे मग मी सभा सुरुवात सभा सुरू. Here's to life.